नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ अगदी कमी वेळामध्ये शॉर्ट ट्रिकने कसं काढायचं हे पाहिलं. आज आपण पाहणार आहोत कोणत्याही संख्येचं घनमूळ अगदी कमी वेळामध्ये आणि शॉर्ट ट्रिकने कसं काढायचं. तर बोर्डवर तुम्हाला संख्या दिसते, तर या संख्येला काय करणार, या संख्येला अगोदर आपण वर्गमुळामध्ये दोन अंकांना, शेवटच्या 2 अंकांना अंडरलाईन केली होती. तर घनमुळामध्ये काय करायचे, शेवटच्या 3 अंकांना अंडरलाईन करायचे आणि शेवटच्या 3 अंकांना अंडरलाईन केल्यामुळं त्याऐवजी आपण असे 2 शून्य घ्यायचे. 2 शून्य घेतल्यानंतर आता उरलेली जी संख्या आहे ती आहे 300. तर उरलेल्या संख्येच्या जवळची वर्गसंख्या, मागची वर्गसंख्या आपण पाहिली होती वर्गमूळ काढताना. आता आपण काय पाहायचे, 300च्या जवळची मागची घनसंख्या पाहिजे. तर ती घनसंख्या आहे 300च्या जवळची मागची घनसंख्या आहे तुमची 216. हे घन आपल्याला पाठ असायलाच पाहिजे. ठीक आहे, तर 216 आहे. याचा अर्थ काय, हे 216 कोणाचा घन आहे, 6चा घन आहे. तर 6 ही संख्या मी सुरुवातीला लिहिणार, तर इथं 6 लिहिल्यामुळे नक्कीच मी इथं काय लिहिणार, 7 लिहिणार. याचा अर्थ काय, तर आपल्याला दिलेल्या संख्येचं घनमूळ हे 60 ते 70 या दोघांच्या मध्ये आहे. आता या दोघांच्या मध्ये नेमकं कोणतं, तर ते पाहायचं आता आपल्याला एकक स्थानावर, जसं वर्गमुळात पाहिलं तसंच. ठीक आहे, मग आता इथे एकक स्थानी आपल्या संख्येच्या एकक स्थानी 3 आलेले आहेत. 3 कधी येतात एकक स्थानी ते इथं पाहून घ्या. तर एकक स्थानी 3 तेव्हाच येतात जेव्हा घनमुळामध्ये शेवटी 7 आहेत. दुसरीकडे कुठं तुम्हाला वर्गसंख्येसारखे 2 वेळा दिसणार नाही. घनमूळ काढणं वर्गमुळापेक्षा सोपं आहे. ठीक आहे, इथं एकच संख्या अशी आहे, 3 शेवटी तेव्हाच येतात जर त्या संख्येमध्ये शेवटी 7 असतील. तर याचा अर्थ काय, आपल्या संख्येच्या शेवटी 3 आहेत, म्हणजेच या संख्येच्या घनमुळामध्ये शेवटी 7 असतील. मग आता शेवटी 7 असलेली 60 ते 70 मध्ये एकच संख्या असते आणि ती आहे 67. म्हणजे काय, आपल्याला दिलेल्या या संख्येचं 30,763 या संख्येचं घनमूळ काय असेल, तर ते असेल 67. आपल्याला दिलेल्या संख्येचं घनमूळ आहे 67. इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही दिलेल्या संख्येचं घनमूळ काढू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.